श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. आज महाराष्ट्रामध्ये श्री ज्ञानदेवांचे भक्त अनेक आहेत. रोज ते ज्ञानेश्वरीचे वाचन करतात, हरिपाठ म्हणतात. यामध्ये जे सुख मिळते ते खरोखरच अवर्णनीय आहे. जो झाला ज्ञानियांचा, तो झाला जगताचा. पुढे होय तोच संतांचा शिष्य थोर. अगदी याचप्रमाणे जे भक्त रोज श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान वाचतात, ज्ञानेश्वर माऊलींची कुठल्याही प्रकारची सेवा करतात, ते खरोखरच धन्य होतात. आळंदीला जे जण येतात आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतात, तसेच श्री ज्ञानेश्वर महाराजांना नम्रपणे प्रार्थना करतात की मला ज्ञानेश्वरीचा अर्थ कळू दे, तेव्हा खरोखरच जेव्हा ते घरी येतात आणि ज्ञानेश्वरीचे पारायण करतात, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या कृपेमुळे त्यांना ज्ञानेश्वरीतील अर्थ आपोआप उलगडू लागतात. ही तर माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची श्रेष्ठता आहे. जे ज्ञानेश्वर माऊलींचे गुणगान गातात, त्यांचे वाचन करतात, त्यांच्या लिहिलेल्या ग्रंथांचे, ओव्यांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना विवेक लाभतो, वैराग्य लाभते आणि गूढार्थ देखील सद्गुरू कृपेमुळं सोपा होऊन जातो. म्हणूनच आज कितीही वर्ष झाले तरी ज्ञानेश्वर माऊलींचे साहित्य कितीदाही वाचले तरी देखील ते आणखीन वाचावेच वाटते. इतकं अमृत, नाथ संप्रदायाचं जे अमृत आहे, तर ते ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमधून सर्व लोकांना दिलेले आहे. जे जन हे ज्ञानेश्वरीचे अमृत रोज ऐकतात, त्यांचे धन्य धन्य होते. सदैव ज्ञानेश्वर माऊलींची सेवा आपल्याकडून घडावी म्हणून आपण रोज ज्ञानेश्वर माऊलींच्या फोटोला नमस्कार करावा, प्रणाम करावा, सद्गुरू परंपरेचे स्मरण करावे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीला फुले व्हावीत, फोटोला फुले व्हावीत आणि रोज आपल्या दैनंदिन कार्याला सुरुवात करावी. निश्चितच आपल्याला रोज एक परमानंद मिळेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.